अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने मागील गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याचा प्रश्न सुटता सुटेना झालेला आहे। तालुक्यात कित्येक गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा केला जात नाही। त्यामुळे पाण्यापासून नागरिकांचे जीवन हे संकटात सापडलेले आहे। जल ही जीवन हे घोषवाक्य असून ते मात्र घोषवाक्य राहिले की काय असा प्रश्न आता सामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दर्यापूरच्या वतीने पाणी बिल वेळेवर न भरल्यास नागरिकांना फौजदारीचे गुन्हे दाखल करण्यात येईल अशा धमक्या दिल्या जातात, परंतु वेळेवर पाणी बिल भरून सुद्धा नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही। ही एक दुर्दैवी बाब आहे। दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथे मागील गेल्या 8 दिवसांपासून नागरिकांना अतिशय गढूळ पाणी पाईपलाईन मधून मिळत आहे। पाण्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे, तर काही चिमुकली मुले या गढूळ पाण्यामुळे आजारी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू आहेत। ग्रामस्थांनी या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दर्यापूर येथील उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांना लेखी तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे, परंतु या तक्रारीची अद्याप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कुठलीही दखल घेतली नाही। भविष्यात जर या गढूळ पाण्यामुळे कोणाचा जीव गेल्यास याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राहील असा इशारा सुद्धा आता वडनेर गंगा येथील ग्रामस्थांनी दिलेला आहे। हा फेशिंग राहिला ही राहू दे काय ना फेसता बाकी द्या ना हमनावर व्हिडिओ द्या लागते राव तिकडे मी रमेश भकणे वार्ड नंबर 3 मधला वडनेर गंगाई इथून बोलत आहोत। आमच्या गल्लीत पाणी अजिबात येतच नाही। 10 दिवस नळ आल्यावरही पाणी येत नाही। इकडून तिकडून आलंही पाणी तर आज संडासचं पाणी आलं। मग हे जीवन प्राधिकरण आमच्या जीवाशी खेळत आहे की आम्हाला पाणी देत आहे। याची जबाबदारी त्यांनी घ्यायची। दूषित पाणी आलं संडासाचं, हे साहेब लोकांना पाचतो नाहीत आम्ही। त्या शेंडे साहेबांना त्याने सारांना पाचतो आम्ही। त्याला तक्रार देऊनी आमच्या कामाला तो राहिले। कोणाला अमरावतीला गेले पण नितीन उपकार तरी कोणते साहेब होते? नितीन उपकार आणि इकडे दर्यापूरचे शेंडे साहेब एक तर फोनच उचलत नाहीत। ते फोन लावलो आम्ही, फोन बंद करून ठेवतात। त्याला म्हणा तुमच्या कुटुंबाला पाणी पाजा म्हणा नाही तर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।